नमस्कार. मोठा दिलासा शेतकरी कर्जमाफी संदर्भामध्ये आता कोणकोणते शेतकरी सविस्तर माहिती त्या ठिकाणी मागूया. महाआयटी, ठीक आहे. आता दोन कंपन्या आहेत ज्या कंपनीने 2017 ला ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस कर्जमाफी झालेली आणि त्याच्यानंतर 2 वर्षांनी 2019 ला ज्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस कर्जमाफी झालेली. या संदर्भात आता शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकरी कर्जमाफी संदर्भात संपूर्ण डिटेल माहिती काय ती पाहूया. तुम्ही चॅनल नवीन आहेत अजून सबस्क्राईब नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, त्याची बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. ओके. आता या कर्जमाफीमध्ये मागची कर्जमाफी जी आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर 6,56,000 शेतकरी हे कर्जमाफीसाठी पात्र असताना त्या ठिकाणी त्यांना कर्जमाफी मिळाली नाहीये. आता या कर्जमाफी संदर्भात थकीत कर्जमाफीचं काय होणार आहे त्या संकेत मिळाले आहेत आणि मोठा दिलासा त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळाला. आता बघूया या संदर्भामध्ये ही बातमी आहे नेमकं काय या बातमीमध्ये डिटेल मध्ये दिलेलं आहे. तर बघा, शब्द अत्यंत महत्वाचा आहे. जुन्या पात्र शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची हालचाली. कुठले शेतकरी ज्यांनी नवीन कर्ज काढले असे कुठले शेतकरी नाहीत. जुन्या पात्र जे कर्जमाफीसाठी पात्र होते जुने शेतकरी परंतु त्याची कर्जमाफी नाही झाली अशा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या हालचाली सुरू झाल्यात. आता या ठिकाणी कोणीही माहिती दिलेली आहे तर कॉर्पोरेशन मिनिस्टर बाबासाहेब पाटील जे आहेत यांनी ही माहिती दिली आहे. 2017 आणि 2019 दोन वेळेस कर्जमाफी झालेली आहे. 2017 आणि 2019 मध्ये झालेल्या कृषी कर्जमाफीमध्ये पात्र जे शेतकरी होते म्हणजे पात्र असतानाही त्यांना लाभ मिळालेला न मिळाल्या, बघा पात्र असताना लाभ न मिळाल्या टोटल शेतकऱ्याचा आकडा आहे 6,56,000 शेतकरी. याद्या ह्या 31 जानेवारी पूर्वी अद्यावत करून त्या ठिकाणी महाआयटीने ते सहकार विभागाला प्रस्ताव सादर करावा असं त्या ठिकाणी निर्देश सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलेले आहेत. आता या निर्देशामध्ये काय म्हटलेलं आहे तर टोटल जे 6,56,000 जे शेतकरी आहे त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना 5,975 कोटी रुपयाचा कर्जमाफीला त्या ठिकाणी काय होणार आहे पात्र असूनही अद्याप लाभ मिळाला नाही. तर टोटल ही कर्जमाफी देण्यासंदर्भामध्ये 5,975 कोटी रुपये मिळणार त्या शेतकऱ्यांना जे ऑलरेडी काय झालेलं आहे कर्जमाफी 2017 सुद्धा पात्र होते, 2019 ला सुद्धा पात्र होते पण त्यांना का बरं नाही मिळाले त्या संदर्भामध्ये आहे. आता महा ऑनलाईन कडून काय झालेलं आहे, महा ऑनलाईन ही एक कंपनी आहे. या महा ऑनलाईननी एकदा कर्जमाफी केलेली आणि नंतर महाआयटीने केली. तर महा ऑनलाईन कडून महाआयटीला जो डाटा आहे तो डाटा देण्यासाठी 3 कोटी रुपये कोणाला दिलेत महा ऑनलाईन दिलेले आहेत. फक्त डाटा देण्यासंदर्भामध्ये 3 कोटी रुपयाचा निधी देण्यासाठी उच्चस्तरीय बैठकीला मान्यता देण्यात आलेली आहे. आणि 2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात शेतकरी कर्जमाफी करण्यात आली. 1.5 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी आणि नियमित रेग्युलर जे कर्ज पुरवठा करणारे जे काही शेतकरी आहेत त्यांना प्रोत्साहन अनुदान त्या ठिकाणी देण्यात येत होतं. हे 2017. त्यानंतर 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार आल्याच्या नंतर तत्कालीन तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी कर्जमाफी जाहीर केली. काय केलेली आहे कर्जमाफी जाहीर केली आणि 2 लाख रुपयापर्यंतची जी काय कर्जमाफी आहे किती 2 लाख रुपये ही कर्जमाफी सोबत नियमित जो शेतकरी कर्ज फेड करतोय त्याची परतफेड करतोय अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान योजना सुद्धा त्या ठिकाणी लागू केलेली आहे. 2019 आणि मागची 2017. आता या ठिकाणी झालेलं काय आहे तर बघा 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना होती 2017 ला. त्यामध्ये जे पात्र असलेले 6,56,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदान लाभ देणं बाकी असताना लगेच काय झालं आहे 2019 मध्ये मग महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना त्या ठिकाणी जाहीर केली आणि शेतकरी या योजनेतही पात्र ठरले. कुठले जे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेत पात्र झाले 2017 ला ते 2019च्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ते सुद्धा पात्र झाले. परंतु पुढे झालं काय मात्र आधीच्या योजनेतही ते
पात्र असल्याने त्यांना लाभ देण्यात आलेला नाही. म्हणजे तुम्ही 2017ला सुद्धा कर्जमाफीमधील पात्र झाला तुम्ही शेतकरी, ठीक आहे, त्यांना लाभ वितरित झालाच नव्हता, त्यांचं कर्ज माफ झालंच नव्हतं. मग 2 वर्षांनी परत 2019ला महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आली, त्याच्यात हे शेतकरी पात्र झाले, परंतु 2017ला तुम्ही पात्र होतात म्हणून 2019ला त्यांना कर्जमाफी मिळाली नाही. त्या पात्र असलेल्या त्यांना लाभ देण्यात आला नाही. आधीच्या कर्जमाफीची यंत्रणा महा ऑनलाईन कडून आणि नंतरची कर्जमाफीची जी काही यंत्रणा आहे ती महा आयटी नावाची कंपनी आहे, या महा आयटी कडून राबवण्यात आली होती. त्यामुळे या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली होती. आता त्या संदर्भातच काय म्हटलं येतं, या दोन्ही यंत्रणाच्या घोळा काय झाले, या दोन्ही यंत्रणाच्या घोळामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही किंवा नव्हती. मग महा ऑनलाईनने या शेतकऱ्यांचा डाटा दिल्यात नसल्याने कर्जमाफीसाठी प्रत्येक अधिवेशनामध्ये सादर केलेली जी काही पूर्वनी मागणी होती ती अमान्य करण्यात आली. त्यामुळे ही कर्जमाफी होतच नव्हती. अखेर 2 दिवसापूर्वी महा ऑनलाईन आणि महा आयटी या अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय त्या ठिकाणी बैठक घेण्यात आलेली आहे. आणि मग या बैठकीत जो काय महा ऑनलाईनचा डेटा 2017चा जे शेतकरी पात्र ठरले होते तो डेटा देण्यासाठी महा आयटी ला किती 3 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसंच 2 आठवड्यात महा आयटीने पोर्टलचं अद्ययावत करायचं आहे आणि तसे आदेश सुद्धा देण्यात आले. म्हणजे 2 आठवड्यामध्ये हे करायचं आणि तारीख शेवटची 31 जानेवारी त्यांना देण्यात आलेली आहे. आता तसेच पात्र जे काही लाभार्थी आहेत, जे शेतकरी आहेत, त्यांच्या एकूण 23 याद्या त्या संबंधित बँकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत, देण्यात येणार असून ज्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर लाभ वितरित केला आहे अशा कर्ज खात्यांची माहिती, ज्यांना लाभ वितरित केला आहे असे जे काही कर्ज खाते त्याची माहिती पोर्टलवर अद्ययावतकरण सुविधेत बँकांना भरायची आहे. तसंच पात्र परंतु लाभ न मिळाल्या, जे शेतकरी पात्र होते परंतु त्यांना कर्जमाफी मिळाली नाही अशी न मिळाल्या शेतकऱ्यांची बँकनिहाय यादी, बँकनिहाय कुठल्या बँकेचं कर्ज आहे तशी बँकनिहाय यादी महा आयटीने संबंधित बँकाला आणि सहकार आयुक्तांना 15 दिवसामध्ये त्या ठिकाणी काय करायचे उपलब्ध करून द्यावे असं आदेश कोणी दिलेले आहेत तर सहकार मंत्र्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहे. आणि या यादीनुसार काय होणार आहे, कर्ज खात्या संदर्भामध्ये संबंधित बँकांनी अद्ययावत माहिती पोर्टलवर अपलोड करायची आहे. यामध्ये मग आता जुनी आहे 2017ची, यामध्ये काय आहे 19 सुद्धा आहे. त्यात काही मयत खातेदार कोण आहे का, जो वारलेला खातेदार आहे कर्जमाफी पर्यंत झालेलं नाही, एखादं खातं आहे कर्ज खातं ते बंद करण्यात आलेलं आहे, बंद कर्ज खाते आहे, निरंक कर्ज खाती आहेत, काही कर्ज खात्याला हस्तांतरण केलेलं आहे, ओटीएस च्या अंतर्गत काही कर्ज खाते असतील निरंक झालेले, या कर्ज खात्याची माहिती अपडेट करावी लागणार आहे. त्यासोबत आता 3.5 लाख शेतकऱ्यांना 2000 कोटी म्हणते इथं, तर 6,56,000 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यासाठी टोटल किती, तर 5,975 कोटी रुपये ची गरज आहे. यातील 1,30,000 शेतकरी हे 1.5 लाख रुपयापर्यंतच्या कर्जाच्या आत असलेले शेतकरी आहे. त्याच्यानंतर 2,20,000 शेतकरी असे आहेत जे प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र आहेत, त्यासाठी 2,000 कोटीची गरज आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये या शेतकऱ्यांसाठी निधी मिळावा यासाठी सहकार विभाग हा प्रयत्नशील आहे आणि टोटल 4,000 खाती ही ओटीएस एक रकमी परतफेड योजनेसाठी आहे. 4 कोटी रुपयांची गरज असल्याचं सहकार विभागाने त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता पोर्टलचं अद्ययावत करणं अत्यंत गरजेचं आहे. पोर्टलला अपडेट ठेवणं, सगळे मागचे 17चे खाते असतील 19 पात्र आहेत परंतु त्यांना लाभ मिळाला नाही असे कोणते शेतकरी, हे सगळं त्यांना अपडेट ठेवावं लागणार आहे पोर्टलवर. त्याची खतावणी अद्ययावत करायची, खतावणी अपडेट ठेवायची. लाभ मंजूर आहे बघा, म्हणजे ते पात्र आहेत, लाभ मंजूर आहे याचा अर्थ ते पात्र होते आहेत परंतु त्यांना लाभ हा वितरित झालेला नाही. न झालेले जे कर्ज खात्याचे आहेत त्याची सुद्धा काय करायची माहिती, तसंच प्रलंबित असलेले जे काही कर्ज खाते ते बँक स्तरावरील सद्यस्थिती त्यांची काय
याबाबत सुद्धा माहिती ही महाआयटीने 31 जानेवारी पर्यंत सहकार विभागाला द्यायची, असं आदेश सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी दिलेले आहे. त्याच्यामुळे लवकरच आता कर्जमाफी संदर्भामध्ये जे काय बातम्या सुरू आहे, आणि तसंही मुख्यमंत्र्यांनी सुद्धा चिकोडी यांनी जे आंदोलन केलंय, जून पर्यंत आम्ही त्या ठिकाणी कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं सांगितलेलं आहे. हे जे राहिलेले काही शेतकरी आहेत त्यांना सुद्धा दिलासा मिळालाय. नवीन त्या ठिकाणी शेतकरीची कर्जमाफी होणार आहे मागची राहिलेली, तर ती सुद्धा होऊ शकते. त्यामुळे एक पाठपुरावा सुरू झालेला आहे. या शेतकरीच्या कर्जमाफी संदर्भात एक हालचाली सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की पूर्ण जे काही शेतकरी आहेत 2017चे असतील, 2019चे असतील, ज्यांचं त्या ठिकाणी काय झाले कर्जमाफी झालेले नसतील आणि आता तुम्हाला कर्जमाफी करायची, तर त्या ठिकाणी परत कुठले त्या ठिकाणी निकष लावले जाणार ती सगळी माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळेल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून द्या.